अगोदर याला समस्या काय होती या प्लॉटला? थंडी हा. मध्ये बारीक होता हा बारीक होता शेंडा त्याची stop होता सर. शेंडा टॉप होईल होता ना. मग तुम्ही असं काय वापरलं आज जर बघितलं तर शेंडा वगैरे डायरेक्ट चालू झालं एकदम? मग आता हे तुमच्याकडून औषध आणलंय मी. अच्छा, काय सोडलं सर? ये एक कार्बन. कार्बन अच्छा, आणि आणि ग्रीन लाईफची बॅग हा. सोडली. आपण हे समोर बघू शकतो बरोबर ना? हा. हे दिल्यानंतर काय बदल जाणवले? यानं काळोखी आली सेटिंग स्टेप बाय स्टेप चालले सेट होत ना आता. स्टेप बाय स्टेप चाललं. हा. अच्छा, पहिले वाढ वगैरे थांबली ती का? स्टॉप होती त्याची सध्या लगेच. स्टॉप होती. हा. आणि किती दिवस झाले सोडून? याला 8व्या दिवशीच आपल्याला रिझल्ट आहे. 8 दिवस झाले आज. 8 दिवस झाले सोडून. हा. आणि दिल्यानंतर किती दिवसांनी बदल जाणवली? 2-3 दिवसांना. तिसऱ्या दिवशी असावं लगेच आपल्याला थोडं कळणार नाही पण मग तिसऱ्या दिवशी हे झालं ना. डायरेक्ट बदल झाली. हा बदल म्हणजे काय काय फरक जाणवलं तुम्हाला? त्याच्यामध्ये हा फुटवा हम्म. आणि काळोखी आणि वेलही पण भरपूर वाढला. वेले भरपूर वाढली. राम राम. राम 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 राम. तुमचा संपूर्ण परिचय द्या. नाव सांग ना. नाव. नाव हम्म. साळू देवराम पडावळे. गाव कोणतं आहे? गाव कडवा कॉलनी, तालुका इगतपुरी, इगतपुरी, जिल्हा नाशिक. नाशिक. आता हे काकडीचं क्षेत्र किती आहे? हे किती असेल एक नाही एवढं नाही आहे ना. तरी 30 गुंठे झाला. 30 गुंठे येईल. 30 गुंठे झाला. अच्छा, लागवड कधीची? एक महिन्याच्या वर झाली बाबा. 5-6 दिवस झाले, 7-8 दिवस झाले. अच्छा, म्हणजे 1 महिने सरासरी आहे. हा 1 महिन्याची आहे. अच्छा. आज आपण जर बघितलं तर काय समस्या राहिली काकडीमध्ये शेतकऱ्यांना? आता समक्ष म्हणजे असे का जर आपण कोणते औषध मारले तर त्याचा रिझल्ट नाही भेटत आपल्याला. हो ना, म्हणजे रासायनिक वापरून आज जमीन खराब होत चालली आहे. जमीन खराब होते एवढा रिझल्ट नाही भेटत. जो महिनाभर चालायचा ना तर तो 15 दिवसात कार्यक्रम आवरून जातो. नाही हा बराच फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे वापरल्यानंतर खर्च कमी होणार का? हा हा त्यानं 10 खुडे झाले तर याचे 15 तरी होणार, 5 तरी खुडे वाढणार आहे. वाढणारच आहे. हा 100%. म्हणजे तुमचं उत्पादन पण वाढतं आणि हा. खर्च पण कमी होतो. हे काळोखी वगैरे एकदम वाढली का? हा एकदम आली काळुकी. शेंडा पण फुल चाललाय त्याचं. सेटिंग एकदम स्टेप बाय स्टेप चालली. त्याचा काही विषय नाही. आता इथं आपण पान बघितलं तर पानाची काळोखी बघा ना. हा नाही काळुकी व्यवस्थित आहे त्याची. आज तुम्ही समाधानी आहे का? नाही आता झाल्या म्हणजे समाधानीच राहणार ना त्याच्यामध्ये. म्हणजे आता जे शेतकरी वेलवर्गीय पिकं करतात किंवा काकडी लावतात, काय सांगाल त्या शेतकऱ्यांना? वापरलं पाहिजे की? नाही आता हे वापरलं तर पाहिजे पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याला अनुभव आला तो करणारच आहे ना. करणारच आहे. हा. आता तुम्ही 100% वापरणार आहे. हा, आता- आम्हाला अनुभव आला तर. तर याचं अनुभव आला. सक्सेस होते म्हणजे आपण वापरणारच आहे त्याचं. अच्छा. कसं सोडलं ते दोन्ही ऍप्लिकेशन? हे ड्रिपला सोडलं तर ड्रिपनी सोडलं हा, का? drip नी. किती घेतलं होतं प्रमाण? प्रमाण म्हणजे आपण एक टिपाला वापरलं होतं याचं. हो ना, हा. म्हणजे डायरेक्ट 2 लिटर आणि 1 बॅग सोडली. हा मिक्स केलं होतं का? हा दोन्ही विचार केला. अच्छा. एक तास म्हणजे भिजत ठेवलं होतं. भिजत ठेवलं होतं. भिजत ठेवलं आणि मग सोडलंय. अच्छा. आज जर बघितलं तर आता ऊन खूप कडक आहे बरोबर ना? हा. तरी एक जवळपास 41 डिग्री असेल हा असं ना आता. बरोबर. एवढ्या उन्हामध्ये प्लॉट एकदम असा काळोखी भास दिसतोय. हा बघा ना इकडे नाही काळू पान वगैरे बघा. म्हणजे तुम्ही वापरल्यानंतर लगेच बदल दिसला हा तुम्हाला? बदल झाला त्याच्यामध्ये. हो ना, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. गजिराम साळू पडवळे. अच्छा, इगतपुरी, जिल्हा हा नाशिक. हा